न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडीतील शेतकऱ्यांचा संताप। महावितरण कार्यालय ग्रामीण 1 शाखांमध्ये जेव्हा शेतकरी आले तर या कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पिंपळवाडीतील शेतकऱ्यांचा संताप उसळला। डीपी स्थलांतर न केल्याने महावितरण कार्यालय ग्रामीण शाखा नंबर 1 या समोर माजी सरपंच दिलीप शिंदे व त्यांचे काही शेतकरी यांनी शुक्रवारी 12:30 वाजता आत्मदहनाचा प्रयत्न केला। कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप करून अनर्थ टाळलाय। महावितरण कार्यालय ग्रामीण 1 शाखांमध्ये जेव्हा शेतकरी आले या कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। त्या अधिकारीवर कारवाई करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। साहेबच काय साहेब त्या मला तिथे गोळ्यात 8 दिवसापूर्वी त्याला पत्र दिलेले, आणखी काहीच नाही, कोणतेच काही विषय नाही। 8 दिवसापासून पत्र दिलेले त्याला। आता आम्ही आलो, आम्ही मेल्यावर 8 दिवस काय आम्ही आत्मदहन करायला आल्याच्या नंतर तोपर्यंत काही नाही, काही विषय नाही, तोपर्यंत काहीच नाही, कोणतीच गोष्ट काही केली नाही। आता चालू झालं त्यांचं एजन्सी तिथं पाठवायचं, मग स्टड मारायचे। त्यातले 8 दिवसापासून ते झोपा घेतलं त्यानं की सारे शेतकऱ्याचे काम कडून इथं बोलवलं फक्त त्यानं। पाठवणं महत्वाचं नाही हो, आपलं विषय तोच चालू आहे। पाठवणं महत्वाचं नाहीच ना, आपल्याला ऍक्शन काय घेतली त्याच्यावर? 8 दिवसात काही झालं नाही साहेब, तुम्ही काय केलं ते आताच केलं इथं। अरे लेखी कागद द्या, त्यांनी रिप्लाय दिला नाही तुम्हाला। जर समजा आम्ही टाळलंच असतं बा, चालत नसतो मग तसंच राहिलं। तुमची इच्छा आहे शेतकऱ्यांना मरावं, शेतकऱ्याची उसळ नाही गेली हरकत नाही, त्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी आत्मदहन करावं, त्याने आत्मदहनाची इशारे द्यावे, त्याने आंदोलनच करावे। म्हणजे तुम्हाला असं काही विषयच नाही हो, तुमचं ऐकून घेण्यासारखं तुम्ही उत्तरच देत नाही। पाठवलंय ना मी ते सांगतोय। बरं काय झालं त्याच्यावर लेखी पाठवून? आम्हाला यावंच लागलं नाही। मग मला सांगा, तुम्ही लेखी पाठवलं होतं, हीच तडजोड जर 2 दिवसापूर्वी केली असते ना, आम्हाला सांगितलं असतं तुमचं काम होऊन जाणार आहे, काही येऊ नका जाऊ नका आम्हाला। फोन झाला असता मग कोणा का नाही केला तुम्ही फोन? तुम्हाला फोन केला त्या दिवशी, तुम्ही काय बोलले मला? काय म्हणतो मी पाठवलेलं आहे। हा, मग त्याच्यानंतर तुमच्याकडे नंबर नव्हता माझा, तुम्हाला माहित नव्हतं का 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे, हे 8 दिवसानंतर इथे येणारच आहेत बुवा। त्याच्यासाठी मी ना मी साहेबांना सांगितलं, सगळं समोर बोललो साहेब, तुमच्या सगळ्या समोर बोलले तुम्हाला। आम्हाला समाधानकारक जर कधी उत्तर मिळालेली की स्वरूपात तर ठीक, नाही तर आम्ही इथं पेटवून घेणार, हे तुम्ही ध्यानात घ्या, आम्ही इथं शिलगून घेणार आणि याला सर्वस्वी जिम्मेदार तुम्ही राहणार आहे। साहेबांनी सांगितलं ना आता, अहो नाही 8 दिवस घातले नाही ना, प्रश्न कसा आहे? आपण काय या मोडवर गेले? डॉक्टरला दाखवून डोळ्यात गेला का? बोला। या ठिकाणी आमची डीपी जर शिफ्ट नाही झाली तर आम्ही इथं आत्मदहन करणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।